आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग, माझे मित्र मैत्रिणींनो, अस्सलामु अलैकुम. मी आयशा सिद्दीका अब्दुल रियाज इत्या तिसरीची विद्यार्थिनी आहे. भाषणासाठी माझा विषय आहे माझी आई माझी पहिली शिक्षिका. असे म्हणतात की आई ही दोन अक्षरी शब्द हृदयाच्या मखमली पेटीत जपून ठेवली पाहिजेत. आपल्याला बालपणापासून आपली काळजी घेणारी आपली आई असते. आई माझी सर्वप्रथम गुरु, नंतर माझे अस्तित्व सुरू. आई माझी सर्वप्रथम गुरु असते. आई आपल्याला प्रत्येक चरणात सोबत असते. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, हे स्वामी विवेकानंदाचे वाक्य अगदीच खरे आहे. आपल्याजवळ खूप धन आहे, पण जर मायाने डोक्यावर हात फिरवणारी आई नाही तर मग आपले जीवन व्यर्थ आहे. जेव्हा एक बालक बोलायला शिकतो तेव्हा पहिले अक्षर आई बोलतो. माझ्या आईबद्दल मी काय सांगू. माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे. ती प्रत्येक क्षणी जीवनातील प्रत्येक कठीण वाटेवर मला जे चांगले संस्कार लाभले आहेत ते त्यांचीच देणगी आहे. मी कितीही आईबद्दल सांगितले तरी कमीच वाटणार, पण आईला नेहमी आनंदात ठेवणे व माझ्याकरिता घेतलेल्या कष्टांचीच करण हेच माझ्या जीवनाचा खरा उद्देश आणि लक्ष्य आहे. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे अनेक धन्यवाद. जय हिंद.